जोपर्यंत तुमच्यामध्ये हा प्रकृती सोबतचा देवाणघेवाणीचा जो भाग आहे, जी प्रक्रिया आहे श्वासाची, जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत तुमच्या जगण्याचा काय आहे, विश्वास. एक तुमचा श्वास आहे आणि एक या विश्वाचा श्वास आहे. आपला श्वास आणि विश्वाचा श्वास हा जेव्हा एकरूप होतो तो विश्वास तयार. आपलं जे जीवन आहे मित्रांनो हे श्वासावर अवलंबून आहे. बघा, आपण जेव्हा उत्तेजित होतो तेव्हा आपला श्वास काय होतो, वेगाने ना. तुम्ही जर एक बारकाईने जर अभ्यास केला, फक्त श्वासाचा अभ्यास करा, तुम्ही अक्षरशः वेडे होऊन जाल की अरे एवढी ताकद आहे श्वासामध्ये. तुम्ही जर श्वासाच्या गतीवर जरी नियंत्रण मिळवलं तरी तुमच्या भावनांवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता, तुमच्या जीवनावरती नियंत्रण मिळवू शकता. आणि म्हणूनच ध्यानामध्ये लक्ष केंद्रित करा श्वासावरती असं म्हटलं जातं. सद्गुरू आज आम्हाला असं म्हणतात की तुम्ही इतरांकडून ज्या अपेक्षा ठेवताना तो श्वास आहे, विश्वास नाही. का तुम्ही फक्त अपेक्षा करता. तुम्ही नाकात श्वास घ्या बरं, उच्छवास सोडूच नका. काय गुदमरा तुम्ही गुदमर घातल्यात तुमचा जीव गुदमरेल आणि प्राण लवकरच तुमचे प्राण पक्षीवर उडून जातील या शरीरामध्ये. म्हणजे ही एकतर्फी जी क्रिया आहे याच्यामध्ये संतुलन बिघडतं, विश्वास प्रकृती बिघडत आणि म्हणून काय होतो, अपघात घात होतो. विश्वासघात जो आहे तो कशामुळे होतो, धूर्तपणामुळे, चालाकीमुळे. जो माणूस चालाक नाहीये तो विश्वासघात करू शकतो का? भोळा माणूस आहे एखादा, भोळा माणूस कधी विश्वासघात करू शकत नाही, त्याचा केला जातो. ज्यावेळेस तुम्ही धूर्तपणाचा वापर करता, चतुराई वापरता, तेव्हा तुम्ही या विश्वाबरोबर घात करत असता. या विश्वाबरोबर घात करता म्हणून विश्वासघात. तुम्ही ज्यावेळेस विश्वास म्हणता ना, तर विश्वासाची नाती असो किंवा तुमचा विश्वास असो, हा विश्वास जो आहे तो तुमच्या विश्वाबद्दल आहे, तुमच्याबद्दल नाहीये, तुमच्या श्वासाबद्दल नाहीये. तो विश्वास हा शब्द असा सांगतो की या विश्वाच्या श्वासाबद्दल तुमचं जे काही मत आहे, तुमचा जो काही संबंध आहे तो विश्वास आहे. विश्वासात तुमच्याबद्दल नाहीये, श्वास तुमच्याबद्दल आहे. म्हणून आत्मविश्वास हे एक मूर्खपणाचं वाक्य आहे. आत्मविश्वास नावाचा काही प्रकार नसतो. असं जर म्हणण्यासारखं आहे या सूर्यावर विश्वास ठेवा असं म्हणण्यासारखं आहे. आत्मविश्वास म्हणजे काय, स्वतः आहात ह्याच्यावर विश्वास ठेवा. किती मूर्खपणा आहे, किती बालिशपणा आहे, वेडेपणा आहे. स्वतःवर कसला आला विश्वास, तुम्ही आहातच ना. मग विश्वासाचा संबंध हा फक्त दुसरी अशी. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आज ज्या पद्धतीने आम्ही विश्वासाची व्याख्या करतो तो विश्वास विश्वास नसून धूर्तपणा आहे, चतुराई आहे. विश्वासाच्या नावाखाली आमची पिळवणूक केली जाते. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगताय की तुम्ही तुमच्या विश्वासाची कल्पना बदलली पाहिजे. विश्वासाबद्दल तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे, जी व्याख्या आहे, ती व्याख्या तुम्ही बदला. आणि विश्वासाची व्याख्या अशी आहे का तुम्ही कोणतीही अपेक्षा न करता ज्याच्याशी जोडलेले आहात त्या जोडण्याला विश्वास असं म्हणतात. आणि तो विश्वास फक्त या सृष्टीशीच आहे, या योगामध्येच तो विश्वास. आणि म्हणून आज जर आपण अपेक्षांच्या पलीकडे जाऊन जर जीवन जगलं तर तोच खरा विश्वास, तोच खरा या विश्वाचा तुमच्यामध्ये असलेला श्वास आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण जे काही नातेसंबंध बनवतो, आपल्याला असं वाटतं ते आपल्या मर्जीप्रमाणे वागले पाहिजे, बरोबर? तर मग त्यांना आपण जसं आहे तसं ॲक्सेप्ट का करत नाही? दुसरी गोष्ट असं की आपण तो दृष्टिकोन जो आहे तो आपल्यामध्ये आत्मसात कसं केला पाहिजे की ती जी व्यक्ती आहे किंवा जे काही आपले संबंध आहेत हे जशा प्रकारे आहेत ते आपण जे समजून घेतले पाहिजे ते फक्त. आजचा माझा प्रश्न असा आहे की आपला जो विश्वास आहे हा आपला आत्मिक बळ आहे किंवा की दुसऱ्यांवर अपेक्षा ठेवण्याचं एक साधन आहे? सद्गुरू, आज आपण आतापर्यंत जो विश्वास म्हणून जगत आलो आहे त्यालाच पूर्णपणे खारिज करताय. तर विश्वास म्हणजे नेमकं काय? मग दुसरी गोष्ट अशी आहे सर की आपल्याकडे अपेक्षा करणारे भरपूर आहे. म्हणजे आई वडील आहेत, गुरु आहेत, प्रत्येकाला आपल्याकडून आपण जिथे काम करतोय तर सगळ्यांनाच आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. म्हणजे तो एक विश्वास आहे. मग विश्वास आणि अपेक्षांमध्ये काय फरक आहे, अंतर काय आहे नेमकं? मग ते पूर्ण करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? मित्रो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये हा प्रकृती सोबतचा देवाणघेवाणीचा जो भाग आहे, जी प्रक्रिया आहे श्वासाची, जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत तुमच्या जगण्याचा काय आहे, विश्वास. एक तुमचा श्वास आहे आणि एक या विश्वाचा श्वास आहे. आपला श्वास आणि विश्वाचा श्वास हा जेव्हा एकरूप होतो तो विश्वास तयार. विश्वास जर नसेल तर श्वास पण नाही आहे. विश्वास आहे, विश्वास म्हणजे या विश्वामध्ये श्वास आहे म्हणून तुम्ही श्वास घेत. आपण या विश्वावर श्रद्धा ठेवतो, त्याच्यावर आस्था ठेवतो, तेव्हाच तुम्हाला तुमच्या श्वासाची काय येते, शाश्वती. म्हणजे आधी विश्वामध्ये श्वास आहे मग तुमच्यात श्वास आहे. आधी जीवन या विश्वामध्ये आहे आणि मग आपल्यामध्ये आहे. मग मूलतः जीवन या सृष्टीमध्ये पहिल्यापासून आहे. आपल्या पूर्वी होतं, या शरीराच्या पूर्वी, या शरीराच्या नंतर बी राहणार. या जीवनामध्ये तयार झालेल्या मनाच्या पूर्वी पण होतं आणि या मनाच्या नंतर बी राहणार आहे. तुम्हाला जर कोणी म्हटलं या सूर्यावर विश्वास ठेवा तर एक हास्यास्पद गोष्ट होईल ना, कारण तो अनंत आहे
आणि अनादी आहे. त्याच्याबद्दल लाखो कोटीवधी वर्षांमध्ये ज्यावेळेस त्याचे आयुष्य मोजलं जातं, हे कोण मोजतंय? जसं एखाद्या चिमणीने आपल्या चोचीमध्ये समुद्रातलं पाणी घ्यावं आणि मी समुद्र माझ्या चोचीत उचलला असं म्हणावं, तसं काहीसं या माणसाने या सूर्याच्या आयुष्याबद्दल बोलण्यासारखं आहे. नाही आहे कसं? आपण बोलताना म्हणतो कहा राजा भोज और कहा गंगू तिल, दोनोंची काही बरोबरीच नाही ना. एखाद्या गरीबाच्या घरामध्ये त्याने सायकल घ्यावी आणि त्याने एखाद्या अब्जाधीश माणसाच्या घरामध्ये घेतलेल्या 1 कोटीच्या मोटरसायकलच्या बाबतीत कल्पना करत हे असं बोलण्यासाठी हा दोघांचं समाधान आणि आनंद सारखा असू शकतो, परंतु त्याची जी भौतिक व्याप्ती आहे ती भौतिक व्याप्ती तो अनुभवू शकत नाही. तसं या सूर्याचं तेज आम्हाला माहिती, पण त्याची जी भौतिक व्याप्ती आहे ही किती अनादी आहे, किती अनंत आहे, याबद्दल आपल्याला कल्पना नाही. हे माहिती आहे तो निर्माण झालेला आहे, तो नष्ट पण होणार आहे. तसं आपलं जे जीवन आहे मित्रांनो, हे श्वासावर अवलंबून आहे. बघा, आपण जेव्हा उत्तेजित होतो तेव्हा आपला श्वास काय होतो? वेगाने ना. तुम्ही जर एक बारकाईने जर अभ्यास केला, फक्त श्वासाचा अभ्यास करा, तुम्ही अक्षरशः वेडे होऊन जाल की अरे एवढी ताकद आहे श्वासामध्ये. तुम्ही जर श्वासाच्या गतीवर जरी नियंत्रण मिळवलं तरी तुमच्या भावनांवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता, तुमच्या जीवनावरती नियंत्रण मिळवू शकता. आणि म्हणूनच ध्यानामध्ये लक्ष केंद्रित करा श्वासावरती असं म्हटलं जातं. प्राणायामामध्ये सर्व लक्ष प्राणावर आहे. योगामध्ये मूळ जो आधार आहे त्याला आपण व्यसन म्हणतो. या इंद्रियांची व्यसन खरी तर श्वासामध्ये आहे. तुम्ही जर श्वास कंट्रोल केला, बघा तुम्हाला जर उत्तेजना व्हायला लागली तर श्वास काय होतो? वेगाने होतो. मग तो रागात असो, भोगात असो, किंवा तुमच्या संघर्षामध्ये असो, चोरीमध्ये असो, कुठलीही बघा ज्याचा काहीतरी नकारात्मक क्रिया करण्याचा विचार आहे किंवा करतो आहे, त्याचा श्वास वेगळ्या पद्धतीने चालतो. आणि जो सज्जन माणूस आहे, साधा भोळा आहे, त्याचा श्वास वेगळ्या गतीने चालतो. निरोगी माणसाचा श्वास वेगळ्या गतीने चालतो आणि रोगट माणसाचा श्वास वेगळ्या गतीने चालतो. नुसते श्वासावर जरी बोललं आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वरविज्ञान म्हणून नावाचं एक शास्त्र आहे. या स्वरविज्ञान नावाच्या शास्त्रामध्ये तुम्ही फक्त तुमची जी डावी नाकपुडी आहे, ज्याला चंद्रनाडी असं म्हणतात, बघा साधू संत बोलतात आणि सत्य होतं. तुम्ही सुद्धा बोलले तर सत्य होऊ शकतं. सामान्य माणूस सुद्धा असं करू शकतो की मी बोललो आणि सत्य झालं. जो बोले सो निहाल, हे शक्य आहे प्रत्येकाला. कधी? जर तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवलं. कसं ठेवायचं? तुमचा श्वास हा डाव्या नाकपुडीमधून चालला पाहिजे सतत, आणि त्या डाव्या नाकपुडीमधून तुमचा श्वास चालेल त्यावेळेस तुम्ही जे काही संकल्प कराल ते खरं, जे काही कार्य कराल ते सफलतेला, यशाला, शिखराकडे जा. जे तुम्ही उजव्या नाकपुडीने जे काही गोष्टी करता त्यानेच सगळं प्रकारचा विध्वंस. त्याच्यामध्ये शक्ती आहे सूर्यनाडीमध्ये, परंतु शक्ती सांभाळण्याची क्षमता आमच्यात नाही आहे. मग चंद्रनाडीमध्ये संतुलन आहे. हे कसं ओळखायचं? फार सोपं आहे. कागदाची एक छोटीशी पट्टी घ्यायची आणि तुमच्या नाकासमोर धरायची, या साईडने धरायची आणि ह्या साईडने एक धरायची. तुम्ही ज्यावेळेस श्वास सोडता, तुम्ही आता जर तुमच्या नाकपुडीसमोर असं जर 2 बोटं ठेवले तर तुम्हाला लगेच कळेल की तुमचा श्वास कुठल्या नाकपुडीमधून जास्त वेगाने येतो. ज्या नाकपुडीमधून आपला श्वास जास्त वेगाने येतो, जर उजव्या बाजूने आला तर सूर्यनाडी, डाव्या बाजूने आला तर चंद्रनाडी. विदा आणि पिंगला असं याला म्हणतात शास्त्रीय भाषेत. आणि जी मध्य नाडी आहे तिला सुषुम्ना असते. ज्यावेळेस तुम्हाला स्वप्न पडतात, विध्वंसक गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतात, तुमची झोप चालवते, तेव्हा तुमचा उजवा श्वास चालू असतो सूर्यनाडीचा. जेव्हा तुमचं मन शांत असतं, सकारात्मक विचार करत असतं, तेव्हा तुमची चंद्रनाडी चालू असते. आणि जेव्हा तुमचे हे दोन्ही श्वास समतल असतात, दोघांमधून समान हवा येते, तेव्हा सुषुम्ना असते. तेव्हा तुम्ही, आपण ज्याला काय म्हणतो की एक अशी अवस्था असते ज्या अवस्थेमध्ये सुंदर अशा प्रकारे आपल्याला झोप लागते, त्याला साखर झोप असं ना. आणि हे नेहमी सकाळी घडतं 3 ते 5 या वेळेत. त्याच्यामुळे लोक खऱ्या अर्थाने जे झोपेत असतात ते खरी जे आराम येतो हे 2च तासात करतात, 3 वाजेपासून ते 5. आणि म्हणून त्यांची खरी झोप सुरू होते 3 वाजता, म्हणून ती 7 आणि 8 वाजता संपते. म्हणजे जी लोक 3 वाजता उठतात ना, सवय लावतात, त्यांची झोप रात्री बरोबर वेळेत सुरू होते आणि 3 वाजता संपते. त्यासाठी अगोदर उठावं लागतं. त्यावेळेस तुमचा श्वास हा समतल असतो. हवेमध्ये ओझोन वायू असतो, पोथरी असते, आणि तो तुम्हाला अतिशय शक्तिशाली बनवतो. सायंटिफिकली बघा किंवा आध्यात्मिक दृष्टी बघा. हे झालं श्वासाबद्दल. श्वास आणि विश्वास, ह्या विश्वाचा श्वास. तुम्ही आणि तुमच्या बाहेर विश्व आहे, दुसरं काय. मग त्या विश्वाबरोबर तुमचा जो श्वास आहे, त्या श्वासाची जी आदला बदल आहे त्याला विश्वास म्हणाय. मग सद्गुरू आज आम्हाला असं म्हणतात की तुम्ही इतरांकडून ज्या अपेक्षा ठेवताना तो श्वास आहे, बरोबर आहे ना, विश्वास नाही. का? तुम्ही फक्त अपेक्षा करता. तुम्ही नाकात श्वास घ्या बरं, उच्छवास सोडूच नका.
काय झालं? गुदमरा होतो मी. गुदमरा घातल्यात तुमचा जीव गुदमरेल आणि प्राण लवकरच तुमचे प्राणपक्षीवर उडून जातील या शरीरामध्ये. म्हणजे ही एकतर्फी जी क्रिया आहे याच्यामध्ये समतोल बिघडतो, विश्वास प्रकृती बिघड, आणि म्हणून काय होतो? अपघात, घात होतो. म्हणून शब्द कसा आहे? विश्वासघात. विश्वासघात जो आहे तो कशामुळे होतो? धूर्तपणामुळे, चालाकीमुळे. जो माणूस चालाक नाहीये तो विश्वासघात करू शकतो का? भोळा माणूस आहे एखादा, भोळा माणूस कधी विश्वासघात करू शकत नाही, त्याचा केला जातो. बरोबर आहे. परंतु तुम्हाला गंमत माहिती आहे, अति शहाणा त्याचा बाग रिकामा. अति शहाणा असला का एवढे प्रयोग करतो शेतामध्ये, एवढे प्रयोग करतो, ह्या कंपनीचं त्या कंपनीचं ह्या कंपनीचं. एखादी सुगरंधर अशी असली पावचळलेली ती ह्या कंपनीचा मसाला त्या कंपनीचा 4 कंपन्यांचा मसाला एकत्र करते. मग शेवटी जो खाणार आहे तो कशाला बनवलं कशाला? ती म्हणती 4 कंपनीचा मसाला. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही धूर्तपणाचा वापर करता, चतुराई वापरता, तेव्हा तुम्ही या विश्वाबरोबर घात करत असता. या विश्वाबरोबर घात करता म्हणून विश्वासघात. नकळत तुम्ही विश्वावर तुम्ही अवलंबून आहे. तुमचा श्वास कशावर अवलंबून आहे? विश्वावर आहे. मग तुम्ही कोणाचा घात करता? मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणांना विचारा किंवा एखाद्या ज्योतिषांना किंवा जे तंत्र मंत्र जाणतात अशा एखाद्या मांत्रिकाला विचारा. जी माणसं टोटका वगैरे जादू टोना वगैरे करतात दुसऱ्यावरती, ती माणसं ती शक्ती ठेवतात दुसऱ्याला त्रास देण्याची, पण ते त्याच्यापेक्षाही भयंकर त्रास आणि वेदना ते स्वतः भोगत असतात. मग विश्वासघात ज्याचा केला गेला तो त्रासला जातोच, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रासला जातो ज्याने विश्वासघात केला. म्हणजे विश्व पहिलं कोणाला आघात करतं? जो धूर्त वागतो. मी माझ्या आयुष्यामध्ये हे अनुभवलंय की जेवढे तुम्ही हिशोबाने जगाल, हिशोब करून जगाल, तेवढं तुमचं जीवन जे आहे ना एकदम कवडीमोल होऊन जाईल, एकदम दरिद्री होऊन जाईल. आणि जेवढे तुम्ही बेहिशोबी जगाल तेवढं तुमचं जीवन हे समृद्ध होऊन जाईल, केवढं ऐश्वर्यवान हो. तुम्ही म्हणाल मला खूप लोकांनी फसवलं. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांनी तुमची दारिद्र्य, तुमच्या वाट्याचं पाप त्यांनी खेचून घेतलं. तुमचे जे दुष्कर्म होते, तुमचं जे प्रारब्ध होतं ते प्रारब्ध त्यांनी खेचून घेतलं. असं म्हणतात जर आपली चप्पल जर हरवली तर जुनी लोक म्हणायचे दरिद्री गेली असं म्हणायचे जुनी लोक. का बरं? त्यांना माहित होतं दुसऱ्याचं काही पण वापरावं पण चप्पल नाही. ज्या माणसांना किंवा ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही त्यांचं काही पण वापरत चालेल, पण चप्पल वापरून. जशी अंतर्वस्त्र कोणाची वापरली जात नाही तसेच चप्पल पण कोणाची वापरली जात नाही. दुसऱ्याची चप्पल वापरली किंवा तुम्ही दुसऱ्याला वापरायला दिली तर समस्या तयार होते. का बरं? ती जी चप्पल आहे तिच्याबरोबर तुमचं संपूर्ण या धरतीबरोबरचे जे काही संबंध आहे, जडत्व जे आहे ते त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. आणि जी तुमची भौतिक जे शरीर आहे, ह्या शरीराची जी मेमरी आहे ती प्रचंड पॉवरफुल. सकाळी आम्ही चर्चा करत होतो ग्राउंडवरती येताना, शरीराची मेमरी किती भयंकर आहे. तुम्ही जे जे भोग घेता, मग ते अन्नाबाबत असो किंवा वासनेबाबत असो, वासना खाण्याची असो, शरीराचा संबंधाचा भोग घेण्याचे असो किंवा एखाद्याला स्पर्श करण्याचे, म्हणजे या इंद्रियांच्या बाबतीमध्ये जे जे भोग आहे, डोळ्याला काहीतरी पाहावंसं वाटतं, कानाला काहीतरी सुंदर ऐकावंसं वाटतं, जिभेला काहीतरी चव घ्यावीशी वाटते, नाकाला सुगंध एक गंध, मी त्याला सुगंधच म्हणेल असं काही नाही, गंध घ्यावासं वाटतं. आता लोक ते स्प्रे वगैरे मारतात. काय बाबा, मी रिफ्रेशनर, मला तरी इरिटेशन होतं. मी आजपर्यंत कधी असा बॉडी स्प्रे वगैरे असं सातत्याने किंवा आवडीने मारलाय कधी मला पण. तुमच्या शरीराला जर दुर्गंध असेल तर तुम्ही बाहेरून सुगंध पुसणा घ्या. तुम्हाला जर ओरिजिनल सौंदर्य आहे, तुम्हाला बाहेरून सौंदर्य ओढून घ्यायची गरज काय? तुम्हाला स्वतःचा एक गंध आहे, एक तारुण्याचा, एक पुरुषार्थाचा, एक कष्टाचा, मेहनतीचा एक सुगंध आहे तुमच्या घामाचा. ज्याला घामाचा सुगंध आहे त्याला ह्या अत्तराच्या सुगंधाची काय गरज आहे? पण तुम्ही जर नॉनव्हेज खाता असाल, तुमच्या शरीराचा एक दुर्गंध येतो. तुम्ही कधी बोपडाजवळ गेला असाल, मी गुराक वाचत हे त्याला कापून खातो. तुम्ही कोंबडी पाहिली असेल, काय खाते? जे कुणीच नाही खायला पाहिजे ते सगळं खात. त्यात सुगंधच काय? गिरणीमध्ये वरून कोळसे टाकायचे आणि खाली मोती आली पाहिजे, हिमालयात जाऊन सबक. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये हे कळत नाही. हा जो स्पर्श आहे शरीराचा, हा स्पर्श शरीर जतन करून ठेवतो लाखो वर्ष. तुमच्या पंजोबाचं, खापर पंजोबाचं, तुमच्या 10 पिढ्या पाठीमागे तुमच्या आजोबाचं नाजीचं जसं नाक होतं ना, तसं तुमचं नाक आहे. तशी तुमची हेअरस्टाईल. आई वडील दोघं गोरे आणि पोरग मात्र सावळं. शंका येते ना? शंकेला काही कारण नाही आहे, कारण ते आजीवर गेलेलं आहे, ते आजोबावर गेलेलं आहे आणि यांचं लग्न आजी आजोबा गेल्यानंतर झालेलं आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक शंकेला जागा आहे. फार विचारशील समाज झालेला आहे, फार पुढे जाऊन विचार करतो समाज. वागण्यात तसे आहेत ते आजूबाजूला, तुमचा पण दोष नाही. सांगण्याचं तात्पर्य जेनेटिकल ट्रान्सफर जे आहे ते जेनेटिकल इन्फॉर्मेशन लाखो वर्षानंतरही मानवामध्ये आज काय टिकून आहे, शरीरामध्ये टिकून आहे.
शरीराच्या स्तरावरती. म्हणून हे शरीर या पृथ्वीशी फार बांधलेलं आहे, फार जवळ. मी म्हणतो ना, तुम्ही जर मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर भजे खाल्लेले असतील आणि तुम्हाला फार आवडले असतील, पावसाळा आला की तुम्हाला त्या भजेची आठवण येते. हे खरं आहे का खोटं आहे? एखाद्या शहरामध्ये तुम्ही गेला, तुम्ही शिक्षण घेतलं तिथे, आणि तिथे एखाद्या ठिकाणी जर एखादा डिश जर भारी भेटत असेल, पावभाजी एक ठिकाणी भारी भेटते भाऊ, तर आपण 10 वर्षांच्या शहरात गेलो तरी त्या पावभाजीकडे जातो. हे खरं आहे का खोटं आहे? मित्रांनो, हे शरीर जेवढ्या जवळून त्याला अनुभव येतो ना, तेवढं ते जास्त स्टोअर करून ठेवतो. तुम्ही जर आजारी पडण्याचं सोम तुम्हाला करायची सवय असेल, तर हे शरीर तुम्हाला बरोबर त्याच वेळेस परत आजारी पडा. किती गंमत आहे बा. काही लोक म्हणतात, अरे मी 3-3 महिने परत आजारी पडतो रे. पडत नाही, तू पाडतो स्वतःला. जेनेटिकल मेमरी नंतर तुम्ही जी काही एक्सपिरियन्स मेमरी आहे ती पण काय करता, रोटेट करता, फ्रिक्वेंटली रोटेट करता. मागच्या हप्त्यामध्ये भेंडी खाल्ली, आता पण खायची इच्छा होती, भारी होती बघ. पण जर ह्या वेळेस जर बकवास लागली ना, मग ती खायची इच्छा काय होते, मरून जा. खरं आहे ना? हे शरीराचं तसंच आहे. तुम्ही जेवढी त्याला भोग द्याल ना, तेवढी ती तुम्हाला त्या भोगात गुंतव, तुम्हाला रिपिटेशन करायला लावतो. जे लग्नाच्या पूर्वी ब्रह्मचर्य राहतात ना, त्यांना बिचाऱ्यांना पावसाळा खूप चांगला जातो. हे तुम्ही अभ्यास करा, फार महत्त्वाचं आहे. जे लग्नापूर्वी आपलं ब्रह्मचर्य तोडतात त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही आहे, पण पावसाळा फार वाईट जपतं. का? त्यांचं शरीर त्यावेळेस उद्विग्न होतं, त्याला ते पाहिजे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय तुमचं त्या गोष्टींची काय करतं, त्याला जे मिळालेले भोग आहे त्या भोगांची इच्छा करतं. त्याला जे मिळालेला अनुभव आहे, ते प्लेजर आहे, ते प्लेजर मिळवण्यासाठी काय करतं, त्या मनाला तिकडे काय करतं, खेचतं. मी तुम्हाला संबंध सांगतोय पृथ्वीचा आणि शरीराचा, आणि त्याच्यामध्ये असलेल्या चपलेचा. बघा किती सखोल ज्ञान आहे. मग ती चप्पल जी आहे ती त्या पृथ्वीबरोबर तुमचा सतत संपर्क याचं माध्यम बनलेली असते. म्हणून जेवढं काही बघा, हे जे नाक, तोंड, डोळे आहेत, हे जमिनीपासून कुठे दिलेले आहे आपल्याला, किती उंच दिलेले आहे, कमीत कमी 4 फूट. बरोबर आहे का? बरं, कारण मानव जो जीवन आहे ती जरा श्रेष्ठ आहे. आणि हे जे जमिनीवर असणारे जीवजंतू आहे, सूक्ष्मजीव आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, फंगस आहे, हे आपल्या नाकातोंडापर्यंत जास्त प्रमाणामध्ये पोहोचवले. या पृथ्वीवर जीवावरण आहे. सूक्ष्म जीवावरण हे खालच्या 1-1.5 फुटामध्ये. मग ते सूक्ष्म जीवावरण हे मांजर, कुत्रे ह्या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं. म्हणून असं म्हणतात की बाहेर फिरणाऱ्या मांजरीला, कुत्र्याला कधी घरात येऊ देऊ नये, कारण तिच्या अंगावरती करोडो प्रकारचे अनवॉन्टेड बॅक्टेरिया अँड व्हायरसेस अँड फंगस असतात. मांजरीला पिसवा त्याच्यामुळेच होतात ना. तो जरा दिसणारा प्राणी आहे, पण त्याच्यापेक्षा जसं गांडुळाबरोबर कोट्यावधी जीवाणू असतात, तसे एका पिशवीबरोबर कोट्यावधी विषाणू असतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, हे विज्ञान किती उघड आहे पहा. आणि म्हणून आमच्या शरीरामध्ये नाक, डोळ, जिथं जे छिद्र आहे, जिथे संसर्ग होण्याची शक्यता आहे, ते जमिनीपासून पुढे ठेवलं आहे वरती. म्हणून आम्ही आमच्या घरामधले फ्लोअर नेहमी काय करतो, निर्जंतुक करतो. हे डेटॉल वगैरे बाकीच्या कंपन्या का बरं जास्त प्रसिद्ध झाले, कारण जमिनीचं फ्लोअर काय केलं पाहिजे, त्यात जर माती नसेल तर तुम्हाला स्वच्छच करावं लागतं. पूर्वी लोक सारवायचे शेणाने, दर आठवड्याला ठरलेलं असायचं एकदा घरं सारवायचं, त्यांनी ते काय व्हायचं, हायजीन व्हायचं. म्हणजे शेण हे स्वतःच त्या जमिनीला निर्जंतुक ठेवायचं. आता त्याची जागा ह्या सगळ्या गोष्टींनी घेतली, कारण आम्ही माती बदलली. शेण आठवड्यातून चालत होतं, आता हे साफसफाई रोज करावी लागते. आणि त्याची किंमत तुम्हाला 500 रुपये जन्मच होईल, कळतं सर्वांना. आणि म्हणून मित्रांनो, जमीन जी आहे तिच्यापासून मानवाचं जीवन थोडंसं उंचावलेलं आहे. म्हणून तमसपासून आपण थोडंसं राजस आणि सात्विक तिकडे चाललेलं आहे. आणि मग हे जर विश्वाबरोबर जो आपला संबंध आहे, मी तुम्हाला काय सांगितलं की जे मेमरी आहे तुमची, त्या मेमरीपासून तुम्ही स्वतःला काय ठेवलं पाहिजे, अलिप्त ठेवलं. तुम्ही जर मेमरीमध्ये बघा गुंता असतो विचारांचा, त्या गुंत्यात जर तुम्ही सापडले तर तुम्हाला गंधन होते. काय निर्णय घ्यावा, काय करावं कळत नाही, होतं असं. मग डोकं शांत करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा. आपलं जर डोकं जर जास्त चढलं तर आपला जो हक्काचा माणूस असतो आपण त्याच्याबरोबर भांडतो, काही कारण नसतं तरी पण भांडतो, काहीतरी निमित्त काढतोच. त्याचं काही संबंध नसतो, तो त्यांनी रोजचा सारखा असतो, गुड मॉर्निंग म्हणत असतो, हां म्हणा आज गुड मॉर्निंग म्हणा. आमच्यावर ही वेळ आली, एखादा माणूस गुलाबाचं फूल देतो सकाळी सकाळी, बरं आणलं इकून ती गुलाबाचं फूल. एखादा माणूस सुगंधित घेऊन येतो, काय प्लॅस्टिक सारखं घेऊन आला. म्हणजे भांडायचं असेल तर कारण नाही लागत, ते लगेच तयार होत. आणि जर मन प्रसन्न असेल तर काटा जरी टोचला गुलाबाचा तरी पण बघ माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, बघ माझं रक्त सुद्धा तुझ्यासाठी बाहेर येतं, तुझं दर्शन घेण्यासाठी, भेटण्यासाठी. म्हणजे तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्ही ती बाजू कशी पण मांडू शकता. मग सांगायचं तात्पर्य काय की या प्रकारे आमचं जे मन आहे ते आम्हाला काय करतं, भरकट होतं. आणि आज सद्गुरू आम्हाला ते सांगताय, विश्वास जो आहे, तुमचं जे दारिद्र्य आहे जीवनामधलं ते कशामुळे आहे, कशामुळे आहे, जडत्वामुळे आहे. आणि म्हणून आम्ही या पृथ्वी तत्वापासून अलिप्त व्हायला पाहिजे आणि भरारी घ्यायला पाहिजे आमच्या प्राणांनीवर. म्हणून या पंचमहाभूतांचे जे शरीर आहे, हे शरीराची जी भौतिक अवस्था आहे, ही जी सृष्टी आहे, या सृष्टीमधल्या अस्तित्वाबरोबर स्वतःला जोडून ठेवणं यालाच योग आसन, बरोबर आहे ना. बघा आजच आपण पाहिलं की शरीर आणि शरीराच्या संदर्भात जेवढी नाती आहे, जेवढ्या वस्तू आहे,
त्या वस्तूंबद्दल आपल्याला ज्यावेळेस एक प्रकारची जाणीव असते, त्याच्याबद्दल जरी आपलं एक जोडणं असतं, ते सगळं भोगाचं जोडणं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं हेच जोडणं ऊर्जेच्या स्तरावर असतं, दुसऱ्यांसाठी असतं, म्हणजे कोणत्या, तुमच्या शरीराच्या पेक्षा बाहेर जे असतं दुसऱ्यांसाठी, तो योग आहे. संपूर्ण सृष्टीबरोबर कुठलीही अट नाही आहे तुमची, आणि तुम्ही सगळ्यांबरोबर जोडलेले ऊर्जा स्तरावरती. तुम्ही सर्वांमध्ये ईश्वरच बघता, अगदी वस्तूमध्ये सुद्धा, दगडामध्ये सुद्धा, माणसामध्ये सुद्धा, प्राण्यामध्ये सुद्धा तो योग आहे. आणि काही लिमिटेड लोकांशी, लिमिटेड वस्तूंशी संबंध जोडणे म्हणजे भोग आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट गुंतून ठेवते, बांधून ठेवते, तो भोग आहे. तसंच आहे तुमचा विश्वास निरपेक्ष आहे, कोणाबद्दल तुम्हाला अपेक्षा नाही आहे, तरी पण तुम्ही जोडलेले. बघा फरक लक्षात घ्या, तुम्हाला अपेक्षा पण नाही आणि जोडलेले पण नाही, तर तुम्ही उदासीन आहात. तुम्ही सक्रिय पण आहात परंतु अपेक्षा नाही. तुम्ही जोडलेले आहात पण अपेक्षेने जोडलेलं नाही आहे. आणि तुमचं जोडणं हे बंधन नाही आहे. तुमचं जोडणं बंधन जर असेल तर तो भोग आहे, आणि तुमचं जोडणं जर मुक्त असेल तर तो योग. जोडलेलं आहे पण मुक्त आहे, जोडलेलं आहे पण. बरेच जण प्रार्थना करताना सुद्धा असे गोटे खाते. आता ही प्रार्थना आहे का, म्हणून ते प्रार्थना करताना सुद्धा गुंतवूनच करते. म्हणजे प्रार्थना अशी आहे, संतुलन आहे, जोडलेलं आहे पण मुक्त आहे. तसं तुम्ही प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये जोडलेले पण पाहिजे आणि मुक्त पण पाहिजे. म्हणजे कसं शक्य आहे, तुम्ही उत्प्रेरक बनले पाहिजे. तुम्ही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा, आनंद निर्माण झाला की आलीत राहा. मर्जी आपली नकोच, मर्जी समोरच्याची, बस तेरी मर्जी. हे जीवन सुंदर. विश्वास, तुम्ही ज्यावेळेस विश्वास म्हणता ना, तर विश्वासाची नाती असो किंवा तुमचा विश्वास असो, हा विश्वास जो आहे तो तुमच्या विश्वाबद्दल आहे, तुमच्याबद्दल नाही आहे, तुमच्या श्वासाबद्दल नाही आहे. तो विश्वास हा शब्द असा सांगतो की या विश्वाच्या श्वासाबद्दल तुमचं जे काही मत आहे, तुमचा जो काही संबंध आहे, तो विश्वास आहे. विश्वास हा तुमच्याबद्दल नाही आहे, श्वास तुमच्याबद्दल आहे. म्हणून ज्यावेळेस आलेला श्वास तुम्ही परत देता, उच्छ्वास करता, तो परत देण्याच्या वृत्तीने घेता, तो पूर्ण. पण फक्त घेता तो अपूर्ण. तुम्ही इनकमिंग कॉल चालू ठेवा, लवकर तुमचा नंबर बंद. कोणता, फोनचा नाही, हा नंबर. जे लोक नुसतं हापापलेले असतात, नुसतं येऊ द्या, मग ते अन्न का असेना किंवा पैसे असेना किंवा काही पण असू दे, भोगण्याची गोष्ट नुसती येऊ द्या. भोगी लवकर मरतो. योगी मेल्यानंतरही जिवंत राहतात. तुम्ही म्हणाल योगी मरत नाही का, मरतात ना, पण योगी मेल्यानंतरही जिवंत आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं नाव अजूनही निघतं. पण त्या ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्याबरोबर असलेली जी काही भोगी लोक होती त्या काळात, त्यांचं कोणाचं नाव आहे का? त्या काळच्या त्यांच्या नगरीमध्ये राहणाऱ्या त्या गावामधल्या कोणाचं नाव आहे का? आळंदीमधलं आहे नाही, त्यांचं नाव आहे पाच भावंडांचं. त्यांच्या सहवासामध्ये आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांची पण नावं आहे. पण त्या गावामध्ये जे लोक संसार करत होते त्यांचे काही नाव आहेत का? कोणाचंच नाही. एवढे पण नाही, जिवंत आहे. त्यास जिवंत असणं म्हणतात ना, मरावे परी शरीर मरावे परी कीर्ती रूपी तुमची ऊर्जा शिल्लक राहावी. तसं आहे जीवनामध्ये तुमचं ही जे विश्व आहे आपलं, त्या विश्वाबाबत जो प्रामाणिक राहतो, जो घोळा राहतो, तो खरा विश्वास. विश्वास हा दुसऱ्याबद्दल आहे की आपल्याबद्दल आहे, कोणाबद्दल आहे? म्हणून आत्मविश्वास हे एक मूर्खपणाचं वाक्य आहे. आत्मविश्वास नावाचा काही प्रकार नसतो. असं जर म्हणण्यासारखं आहे, या सूर्यावर विश्वास ठेवा असं म्हणण्यासारखं आहे. तुम्ही ऑलरेडी आहात, त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? ह्याच्यावर पण विश्वास ठेवायचा. तुम्ही आहात. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतः आहात ह्याच्यावर विश्वास ठेवा. किती मूर्खपणा आहे, किती बालिशपणा आहे, वेळेपणा आहे. स्वतःवर कसला आला विश्वास? तुम्ही आहातच ना. मग विश्वासाचा संबंध हा फक्त दुसरी अशी आहे, विश्वासची आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण आजपर्यंत विश्वासाची व्याख्या अशी केलेली आहे की माझ्याबद्दल आहे, माझ्या अपेक्षांची जो पूर्ती करेल तोच माझ्या विश्वासाला काय आहे, पात्र आहे. ही जी आम्ही व्याख्या तयार केली, ही व्याख्याच मूर्खपणाची आहे. ही लबाडीची व्याख्या आहे, ही लबाडांनी केलेली व्याख्या आहे. जसं भारतामध्ये कानून जर पाहिले तुम्ही, कायदे कानून इंग्रजांनी त्यांच्यासाठी अनुकूल केले होते. आज जर तुम्ही वाहन कायदा जर बघितला तर कुणीही कोणाला उडू शकतो आणि ऍक्सिडेंट झाला म्हणून सुटू शकतो. हे बरोबर आहे का चूक आहे? एवढे मोठे मोठे घटना घडल्या, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, काय रे म्हणे निबंध लिहायला सांगा. अशा प्रकारची शिक्षा देणारी जर तुमची यंत्रणा जर असेल तर खरंच कीव करायला पाहिजे तुमच्या कायद्याची. हे खरं आहे की नाही? मला सांगा, तुम्हाला सांगितलं की एखाद्याला उडवा आणि नंतर निबंध लिहून द्या, तुम्ही म्हणा सोपं आहे. म्हणजे हे कायदे त्यांनी असा का बनवला? त्यांनी हाच नाही, सगळे कायदे त्यांनी शिक्षण कायदा असा बनवला की कारकुनं तयार करायची, मंदबुद्धी माणसं तयार झाली पाहिजे. त्यांनी स्वतःच्या डोक्याने चालवलं पाहिजे, जे पुस्तकातील लकीर की फकीर तयार झाले पाहिजे. आजही आपल्याकडचे लोक पुस्तकात वाचतात, हा खरं आहे. अरे पण लिहिणारा तो इलॉन मस्क म्हणतो पुस्तकात जर हा रूल नाही आहे, भौतिकच्या पुस्तकामध्ये, फिजिक्सच्या पुस्तकामध्ये जर हा रूल नाही आहे की अंतरिक्षामध्ये यान जाऊन परत येऊ शकत नाही,
तर तो विसरला असेल लिहिणारा, आपण लिहू. या लेवलची त्या ठिकाणी काय आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. या लेवल त्याच्यामध्ये काय आहे, विश्वास आहे. आणि आम्ही लकीर के फकीर. एका मंदिरामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो ना, की फेकून नारळ फोडायचा, फेकून फुटला असा उभा फुटला की तुमची इच्छा काय होणार, पूर्ण होऊन. मागून आलेले लोक फेकायला सुरुवात झाली, प्रथाच पडली तिथे फेकून नारळ फोडायची. तुम्ही गेल्या साऊथमध्ये तर फेकून नारळ फोडायची प्रथा आहे. इकडे आपण हाताने फोडतो. शेंडी कोण फोडायचा का बुडका कोण फोडायचा, या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे विज्ञान आहे तिथे गोष्ट ठीक आहे, पण जिथे विज्ञानच नाही आहे तिथे गोष्ट काय आहे, लबाड लोकांनी त्याचा वापर करून तुम्हाला काय केलेलं आहे बघा. गावामध्ये जर एखादं घर जर स्वस्तात घ्यायचं असेल तर त्या गावातली लोक काय म्हणायची, त्या घरामध्ये काय आहे, भूती यांनी सोडलेलं असतं, जेणेकरून ते घर कोणीच घेऊ नये. मग शेवटी वैतागून तो समोरचा माणूस म्हणतो हे कुणीतरी घ्यावं, फुकटचं या. ठीक आहे, जर आम्ही त्याच्यावरती विलास करतो आणि मांत्रिक यांचेच भूत यांचेच, हे अशा प्रकारे लोकांना काय गेलं, फसवलं गेलं, धूर्तपणा वापरला गेला, चतुराई वापरली गेली. मग या चतुर लोकांनी आजपर्यंत विश्वासाचा काय घेतला, गैर फायदा. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आज ज्या पद्धतीने आम्ही विश्वासाची व्याख्या करतो तो विश्वास नसून धूर्तपणा आहे, चतुराई आहे. विश्वासाच्या नावाखाली आमची पिळवणूक केली जाते, विश्वासाच्या नावाखाली आमचं शोषण केलं जातं किंवा आम्ही दुसऱ्याचं काय करतो, शोषण. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगताय, किती सुंदर गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या विश्वासाची कल्पना बदलली पाहिजे. विश्वासाबद्दल तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे, जी व्याख्या आहे, ती व्याख्या तुम्ही बदला. आणि विश्वासाची व्याख्या अशी आहे का तुम्ही कोणतीही अपेक्षा न करता ज्याच्याशी जोडलेले आहात त्या जोडण्याला विश्वास असं म्हणतात. आणि तो विश्वास फक्त या सृष्टीशीच आहे, या योगामध्येच तो विश्वास आहे. सुंदर उदाहरण मला सांगितलं की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिचे धनुर्धार अतिशय गाजलेले असे योद्धे, ज्यांची या 3 लोकांमध्ये ख्याती आहे, असे 5 तिचे पती, 1-2 पांचाली म्हणतात तुला, पांचाली असे 5 पती तिचे जे समोर बसलेले असताना तिच्या वस्त्राला जेव्हा दुःशासन हात घालतो तेव्हा सगळ्यांच्या माना खाली असतात. त्या सभेमध्ये उपस्थित असलेले भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, एवढे मोठमोठे ज्यांच्या प्रतिज्ञेवर हे ब्रह्मांड थांबू शकतं एवढी ताकद असलेली माणसं त्या सभेमध्ये असताना माझ्या अशा प्रकारे चुकीचं माझ्या बाबतीत होऊ शकतं का, ही कल्पनाही कधी द्रौपदीने केली. तरी पण तिचं वस्त्र हलवलं, तिला विश्वास बसेना काही असं काही होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी तिला कळलं पण शेवटी विश्वास पानावर ठेवायचा एकच गोष्ट आहे, विश्वास ठेवण्याची. तो म्हणजे या विश्वाचा विश्वकर्ता, विश्वात्मा, तोच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे, बाकी कोणी नाही. कोण कधी विश्वासघात करेल याचा भरोसा नाही. का शेवटी स्वतःच्या जीवावर बेतलं तर स्वतःचा जीव देऊन कोणी विश्वासाला पात्र होण्यास तयार नाहीये. आम्ही सर्वजण जोडलेलो आहोत कारण आमच्या जोडण्यामध्ये काहीतरी स्वार्थ, काहीतरी देणं घेणं आहे. देणं घेणं असल्याशिवाय आम्ही कोणाशी संबंध ओढत नाही. तुम्हीच विचार करा बरं, तुमचा असं किती लोकांशी संबंध आहे ज्याच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाही. आज विचार करा, अशी किती माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत की त्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं नाहीये, कधी गुड मॉर्निंग सुद्धा म्हटलेलं नाहीये, कधी रुपयाचं देणं घेणं नाहीये, कधी शब्दाचं आदान प्रदान नाहीये. अशी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय जवळची आहे तुम्हाला. असं कोण आहे म्हणजे अपेक्षा काहीच नाही त्याच्याकडनं, पण फार जवळचा सिंगल. काय बोलताय सर तुम्ही, तुमचे तरी आहे का? मी तुम्हाला त्याची यादी सांगू शकतो ज्यांच्याशी माझा खूप जवळचा संबंध आहे पण त्यांचं माझं काहीच देणं घेणं नाही. मला त्यांची फार आठवणी, त्यांना पण प्रेमात काय पडाल आपण. अशा प्रकारे जर नाशिकमध्ये जर महापूर आला ते तिकडनं विमानाची तिकीट बुक करावी जातात का, माझा राम सुरक्षित आहे, काही नाही, देणं नाही घेणं, ह्याला म्हणायचा विश्वास. त्या माणसांचा आजपर्यंत आपला कधी संबंध नाही पण त्या माणसांना आपली काय येते, आठवण येते. म्हणजे अशा प्रकारची नाती जर आमच्या जीवनामध्ये असते तर आमचं जीवन समृद्ध होतं. बऱ्याच लोकांना असं गोंधळात पडतात की अरे ह्या माणसाबरोबर सर गोड बोलतात म्हणजे काहीतरी नक्कीच फायदा करून घेतात, ह्याच्याबरोबर गोड बोलतात, हिच्याबरोबर गोड बोलतात, तिच्याबरोबर गोड बोलतात, यांचं काहीतरी रिलेशन असेल ना. हा प्रॉब्लेम तुमचा नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या विचारसरणीचा आहे. आम्हाला असं शिकवलं गेलं आहे की जर स्वार्थ असेल तरच संबंध असतात, हेच आम्ही शिकलेलो आहोत. किंवा जर देणं घेणं नसेल तर संबंध का ठेवायचे असं आम्हाला शिकवलेलं आहे. सद्गुरू आम्हाला याचं पुढे जाऊन सांगता तो धूर्तपणा आहे. तो काय आहे, धूर्तपणा आहे. जिथे सगळ्यात जास्त देणं घेणं असतं ना तिथे आम्हाला फार जवळचा संबंध वाटतो आणि म्हणून तर विश्वासघात होतो. ज्याच्या पण काय अपेक्षा नाही आहे त्यांनी तुमचा विश्वासघात केला असं कधी ऐकण्यात आहे का तुमच्या? नाही ना. तेच गंमत आहे, आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा भंग झाला की त्याला विश्वासघात असं नाव देतो. कारण आमच्या अपेक्षांचंच नाव विश्वास आहे. खरं तर आमच्या अपेक्षा आहे ना, त्या अपेक्षांनाच आम्ही काय नाव ठेवलेलं आहे, आम्ही जहर का नाम ही
दवा रखा आहे. भ्रम आहे, भ्रम आमच्या आयुष्यात. आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, यापुढे आम्ही कोणाबरोबरही अपेक्षा ह्या वेगळ्या आहे. मग अशी कोणीतरी विचारलं की अपेक्षा का वेगळ्या आणि विश्वास वेगळा का? हो, जिथे अपेक्षा आहे तिथे विश्वास नसतो. जिथे विश्वास आहे तिथे अपेक्षांची गरजच नाही. आईकडून बाळाला दूध मिळेल याच्यामध्ये विश्वास ठेवण्याची काही गरज आहे? ती दूधच त्याच्यासाठी आहे. आजच्या काळातली आधुनिक स्त्री हे दूध सुद्धा चोरायला का तर माझी फिगर खराब होईल. हे आईबाबतच नाही आहे, की स्त्रीबाबत आहे. आई असं नाही करू शकत. तसं बापाबद्दल बी आहे, बरोबर की नाही? बाप जर मुलाकडे बघताना फक्त त्याचं उत्पन्न, त्याचं करिअर आणि त्याची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जर तो बाप त्या मुलांकडे बघत असेल, माझ्या मुलांनी माझी प्रतिष्ठा वाढवावी, माझ्या मुलांनी प्रगती करावी, मी असे पण बाप पाहिलेले मुलाच्या जीवावर जगतात. अजून धष्टपुष्ट आहे, धट्टेकट्टे आहे, परमेश्वर एवढा इमानदार असतो, त्यांना रोगट करून टाकतो, त्यांना सुख बघून देत नाही. मुलाच्या तारुण्याचं शोषण करून ते स्वतःचं जीवन समृद्ध करायचा प्रयत्न करतात. असे पण बाप आईगणी. आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सगळ्या नात्यांची व्याख्या काय झालेली आहे? बदलून गेलेली आहे. फक्त अपेक्षा आहे. हसत खेळत निरपेक्ष जीवन कोणालाच नको आहे. हसत खेळत पाहिजे पण निरपेक्ष नको आहे. आमच्या हसण्यापाठीमागे सुद्धा काय असतो? आम्ही कोणाशी पण स्माईल नाही देत. आणि जेव्हा आम्ही स्माईल देतो तेव्हा काहीतरी असतं, भयंकर हेतू असतो. आमच्या मॅडमनी जर मला हाक दिली एखाद्याची प्रेमाने, मी ओळखतो, मी तिला विचारतो किती हजार पाहिजे. एवढी कोमल, म्हणजे मला कधी आश्चर्य झालं का? म्हणजे हे आमच्या मॅडमबद्दल असं नाही, हे सगळ्यांच्या मॅडमबद्दल आहे. आणि जर तुमचं जर व्यवहाराच्या पलीकडे जाऊन जर नातं असेल त्याला पवित्र नातं असेल, पवित्र रिश्ता जो आहे, जो अपेक्षांच्या. आणि म्हणून आज जर आपण अपेक्षांच्या पलीकडे जाऊन जर जीवन जगलं तर तोच खरा विश्वास, तोच खरा या विश्वाचा तुमच्यामध्ये असलेला श्वास आहे. धन्यवाद.